कुठून आले म्हटलं? जेल रोड. काय काय त्रास होतो? हे चालताना गुडघे दुखतात. दोन्ही का एकच? दोन्ही पण. आणि बसता उकड बसता येत नाही. किती डॉक्टरांना दाखवलं याच्या आधी करून मी आर्मीमध्ये दाखवलं होतं. काय फरक? काय फरक नाही. पेन किलर खात राहते. तिकडे काय मरेपर्यंत जरी गुडघ्यावर इलाज करत बसले गुडघे बरे होणार नाही. त्याचं कारण याला गुडघ्याला रक्तपुरवठाच होत नाही 80 ते 90%. म्हणून मल्टिपल डेज तुमच्या कमरापासून दोन्ही पाय दुखता, जड पडता, रग लागते, कळ लागते, मग येतं. हो की नाही? मग कमरापासून दोन्ही पाय दुखायचे, जड पडायचे, रग लागायचे, कळ लागायचे, मग येतं. हो की नाही? पण तुम्ही त्याच्यावर लक्षच दिलं नाही. गुडघे दुखायचे पण त्याच्या गोळ्या खायच्या. आता हे बघा तुम्हाला मी सांगितलं की आजार असतो भलताच, ट्रीटमेंट करायचा भलते. आता हे बाबा पाठीमागच्या महिन्यामध्ये 10 वर्षापासून इलाज करत असेल. आधी पण दुखायचे ना? दुखायचे. आता पण 80 ते 90% गुडघे गेले. आजपर्यंत यांनी फक्त गुडघ्यावरती इलाज केला. दुखत आहे ना भरपूर. आता जवळ 80 ते 90% गुडघे गेले पण यांनी फक्त गुडघ्यावर इलाज केला. पण गुडघ्यामध्ये याच्यात डॉक्टर सांगितलं असेल तुम्हाला कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, गुडघ्यात झीज झाली. ओके नाही सांगितलं असेल. पण ते का कमी झालं हे सांगितलं. याला रक्तपुरवठा करणार ज्या 2 नस आहे त्याच बंद आहे पाठीमागच्या 10 वर्षापासून. हे तुम्हाला आजपर्यंत मी सांगितलं पालतं झोपत सांग म्हणजे असं बघा. आता ही गुडघे नी रिप्लेसमेंटला गेले ऑलरेडी 90%. इकडे दुखलं दाबल्या दुखत सांगा मला. दुखलं का? लागले का? आता इनस ब्लॉक लई ते मला इथंच सापडलं. इनस ब्लॉक आहे इकडे दाबले लागते. दुखलं का बाबा? आता यांच्या इथे 2 मानक्यामध्ये गॅप आहे. L4 L5 दुखलं का बाबा? आता इथून ब्लड करणारी ब्लड सर्क्युलेशन ही बंद आहे. आणि इथून ब्लड सर्क्युलेशन खोब्याला, मांडीला, दोन्ही गुडघ्याला, दोन्ही पोटीला आणि टाचीला होतं. इकडे दाबले कागतील बघा त्या. दुखलं का? त्याला दुखतंय. म्हणून गुडघ्यावरती मरेपर्यंत जी त्यांनी ट्रीटमेंट केली गुडघे बरी होणारच नाही, झालीच नाही. तुमच्या डोळ्यासमोर होता. आता जेव्हा हे क्लिअर होईल तेव्हा गुडघे बरे होतील, नाही तर होणारच नाही. असं डॉक्टरांनी ऑपरेशनच सांगितलं नाही. आता जेव्हा हे कमरेचं क्लिअर होईल तेव्हा गुडघे बरे होतील. असं बाकीच्या 200 खर्च असतं, तुम्हाला 400 खर्च असतो. कारण की मानक्याचा आजार क्लिअर करायचं, पायाच्या नसा ब्लॉक काढायचा प्लस परत गुडघ्याची ट्रीटमेंट. म्हणजे बाकीच्यांना 10 मिनिटं लागतं, तुम्हाला 15-20 मिनिटं जास्त लागेल. याला 10 दिवस लागेल. आता याला इथून पुढे आयुष्यभर मांडी घालणं, गुडघ्या बसणं बंद, वाकून वजन उचलणं, वाकून काम करणं बंद, कमराचं अजिबात बसायचं नाही. म्हणून तर वाट लागत चालली टॉयलेट कवडच वापरायचं. नाहीतर ही मांडी घालणं, उलट्या बसणं करताना त्याची झीज जास्त होते. म्हणजे दिवसभर तुमच्या 1000 सेल्स डेट होता ना, 200 सेल्स पण रिजनरेट होत नाही. रक्तपुरवठा बंद आहे म्हणून. समजलं? जेव्हा तुमचा रक्तपुरवठा चालू होईल तेव्हा बाकीचे मुवमेंट तुम्ही करता येईल. समज याचा तुम्ही MRI जाऊन केला, मी सांगितलं फॉल्ट नाही निघाला, तुमचे पैसे मी भरत, एवढी गॅरंटी माझी. समज जिवंत उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला. म्हणजे अशी 90% पेशंट मागे गेले. आता तुम्ही सांगा या पेशंट पुढे जायचं. आता हे जर तुम्हाला सांगितलं ना MRI करून पण डॉक्टर एवढं सांगणार या व्यक्तीच्या कमरामध्ये जवळजवळ 20 वर्ष जुना गॅप आहे. तुमचं पहिले कमरामध्ये कधी केसं भरणं, चमक भरणं असं होत असेल ना, नाही. पण तुम्ही याच्या बघितलं लक्षात दिलं नाही. कारण गुडघ्याचं दुखणं एवढं आहे कमराचं कुठून बघणार. आणि ज्यावेळी तुम्ही पेनकिलर घेता गुडघ्यावरती म्हणजे पूर्ण डॉक्टरच्या केसापासून तर नाकापर्यंत काम करत पेनकिलर. सून पडत ते पंजाजवळ ना सून पडून जात. त्याचं कारण हे मी तुम्हाला माहितीच सांगितलं काय. कुशल होतं माझ्याकडे काम करा. कुशल होतं
तुम्ही गुडघेचं जर MRI केलंय तर म्हणतील ऑपरेशन कर. MRI केलंय का याच्यात? नाही अशी ऐका ना, अशी ऐका ना आता. असे मोठा पाय इकडे डोकं तिकडे कर. करा अशी. सरळ झोपा. उचला. बस. हे ट्रे बनवला का? घरी टॉयलेट कबड आहे का साधं आहे? हे नाही कंबोट कबड आहे ना. तिला आंबट वाटतं ड्रिंक वगैरे करता का? हां ड्रिंक वगैरे करता काय? हां कधी कधी हां बंद. आंबट वाटळ खायचं नाही. पोट साफ झालं पाहिजे. उभ्याने पाणी वगैरे नाही प्यायचं. बरं जेवण वगैरे काय ते खुर्ची टेबलवरती. जास्त चालणं पायऱ्या उतर चढ करणं बंद. फिरा तिकडे त्या कुशीवर. हे सुजल हां दिला थोडा पाय बस. लूज. फिर इकडे माझ्याकडे पण कर. पालतो झोपा म्हणजे पूर्ण पालतो झोपा. लोक पाय करा. कंबर दोन्ही पाय डबल डबल कंबरचं कंबर पाय लावून झालं. चालेल ना. उद्या ते वल्लच ठेवायचं आहे. हे नंतर काही त्रास नाही होत. नाही. होतं फक्त. श्वास मोठा घ्या तोंडाने सोडा. 10 श्वास घ्या ना. वास सोडू नका. सोडू नका. आणि असं बसत नाही शक्यतो. कोणी बंद व्हायचं बंद व्हायचं उद्याला